दबाव असतो विद्यार्थ्यांवर किंवा नेहमी तुलना केली जाते. तर या विद्यार्थ्यांच्या मनावर याचा कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो आणि अशा वेळी एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय सल्ला देता? तुलना करणे ह्याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शेजारच्या मुलाचे गुण माझ्या मुलामध्ये नाहीत, माझ्या मुलाचे गुण शेजारच्या मुलामध्ये नाहीत. मी तुमच्यासारखा दिसू शकत नाही, तुमच्यासारखी हाईट माझी असू शकत नाही, तुमच्या एवढे काळे केस माझे असू शकत नाहीत आणि माझ्या एवढी चांगली हाडं तुमची असू शकत नाही. त्यामुळं तुलना करताना तुम्हाला हेच पहिल्यांदा मनाशी बाळगलं पाहिजे की पहिला पालकांनी स्वतःला शांत केलं पाहिजे. मुलांशी बोलताना पहिलं स्वतःला शांत करा आणि मग त्याच्याशी बोला. म्हणजे काळजीमुळे आणि 4 वाक्य मुलांचं मन खराब करतील ही बोलली जात नाही. आणि हाताच्या मारापेक्षा ना शब्दांचा मारा हा मुलांना फार वाईट प्रकारे होतो. ती मुलं ते शब्द लक्षात ठेवतात, मोठे झाले तरी सुद्धा ते शब्द त्यांच्या मनावर बिंबलेले असतात आणि त्याप्रमाणे ते रिव्हेंजफुल ॲटिट्यूड घेताना पण दिसतात. आजकाल आम्हाला दिसतंय की मुलांना 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर US UK ला जायचं आहे. पण का जायचंय माहिती का? त्यांना जॉबसाठी जायचं नाही आहे, पालकांच्या पासून दूर जायचंय. सततचा इंटरफेरन्स, सततचे सल्ले, सततच्या सूचना या त्यांना नको आहेत आणि आता त्यांना पालकांपेक्षा लांब जायचंय. आणि ह्यातून आत्ताची ही कॅटेगरी दिसते की काही झालं तर आम्ही इंडियात परत येणार नाही. मग ते अशा पद्धतीने जातात की आई वडील गेले तरी सुद्धा ते येत नाहीत. ही मानसिकता आपण त्यांच्यावरती बिंबवली. हे मुद्दाम झालेलं किंवा त्यांच्याकडून मुद्दाम झालेलं नाहीये. पालकांनी, समाजाने किंवा आपणच त्यांच्यावरती बिंबवलं. आपण त्यांना प्रेम दिलं तर ते 100% प्रेम देणार. हा निसर्गाचा नियम आहे, तर कोणच काही बोलू नसतो. तर मी असा संदेश देईन की आपला पाल्य हा युनिक आहे, त्याचे गुण ओळखा, त्याच्या गुणांना खत पाणी घाला. शेजारच्याचे गुण किंवा नातेवाईकांच्या मुलांचे गुण त्याच्यात आणण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. आणि अशा प्रकारे जर आपण केलं तर एक विद्यार्थी किंवा एक CA, डॉक्टर, इंजिनियर, MBA स्टुडंट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट पेक्षा ना एक चांगला व्यक्ती बनवू आपण त्याला. हा संदेश मला द्यायला आवडेल. नक्कीच. आणि थँक्यू सो मच सर, खूप चांगला संदेश तुम्ही दिला आहात पालकांना सुद्धा. कारण पालकांना अशी अपेक्षा असते की मी सांगितलं तर विद्यार्थ्याने ते केलंच पाहिजे. पण मुळात पालक कुठेतरी इथे सुद्धा चुकतात की त्यांना हे समजत नाही की जोपर्यंत आपण कृती करणार नाही तर आपलं बघून विद्यार्थी सुद्धा करतील. सो हे मुळात सुधारलं पाहिजे. सो थँक्यू सो मच, खूप छान तुम्ही सल्ले आज इथे दिलात. आणि होमिओपॅथीचा खरा फायदा काय आहे, ताणतणावाच्या दरम्यान तो किती उपयोगी पडतो विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आणि पालकांसाठी सुद्धा, हे आज तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थाने पटवून दिला आहात. सो खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमचा वेळ आम्हाला दिलात. थँक्यू सो मच.